आकडेवारी. आणि त्यामुळे मी तुम्हाला एवढंच सांगेन की मगाशी आपण म्हणालात गुंतवणूक किती आली, कुठे होते गुंतवणूकचा? 2 वर्षात 1,04,000 कोटींची 1,37,000 कोटींची थेट परकीय गुंतवणूक आली आणि 2,39,000 कोटी आपल्याला परदेशी गुंतवणूक FDI आलं. तुमच्या काळामध्ये, तुमच्या म्हणजे महाविकास आघाडीच्या काळात महाराष्ट्र 3ऱ्या क्रमांकावर गेला होता. महायुतीचं सरकार आल्यानंतर पुन्हा पहिल्या नंबरवर आलो आम्ही. आणि म्हणून कुणाच्या, ऐका ना, गुजरातला मागे टाकलंय, कर्नाटकला मागे टाकलंय. तुम्हाला सांगतो कुणाच्या काळात पळाले उद्योग, कुणाच्या काळात पळाले सांगा बाबा, तुम्ही खरं सांगा. वेदांत, फोक्सकॉन 2च महिने झाले होते आमच्या सरकारला येऊन, अरे लगेच आमच्यावर आरोप केले, सरकार उद्योग पळाले, उद्योग पळाले, उद्योग पळाले. नाही, तुम्हाला सांगतो एक कुठलाही उद्योग, बाकी लोक जाऊ द्या पण तुम्ही तरी सांगा खरं, 2 महिन्यामध्ये इकडचं तिकडे जातो का तिकडून इकडे येतो का? अरे त्याला सगळं टाइम, वेळ लागतो. त्यांनी मागितली मदत, मी प्रधानमंत्री महोदयांशी देखील त्याच्याबद्दल बोललो, मागितली मदत, मिळाली नाही मदत. आणि त्याला वाटलं नाही की सरकार बदलणार आहे, हेच सरकार राहिलं तर आम्हाला कारखाना काही इथं मिळणार नाही, खोलून मदत मिळणार नाही, गेला तो. आणि बाबा तुमच्या 1 मिनिट त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो, तुमची उद्योगपत्यांच्या, तुमच्या महाविकास आघाडीच्या, तुम्हाला नाही म्हणत, तुम्ही चांगले आहात, महाविकास आघाडीच्या काळात उद्योगपतीच्या खाली, घराच्या खाली जिलेटिन, आता जिलेटिन ची बुलेटिन पुरं जगात गेली, कसे येणार उद्योगपती? पण आमचं सरकार आल्यानंतर आम्ही थेट त्यांना भेटू लागलो, त्यांना सांगू लागलो, बोला तुम्हाला काय पाहिजे, आमचं काय आम्ही नाही म्हणालो. आणि म्हणून त्याची आकडेवारी तुम्हाला पूर्ण देऊ आम्ही की किती रोजगार आले, किती त्याच्यामध्ये नोकऱ्या आल्या आणि किती कारखाने आले, हे सगळं माझ्याकडे आहे. आणि त्यामुळे मी आपल्याला एवढं सांगतो की शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावर योजना आपण केल्या. आज एकूण या आकडेवारी, विजयराव नको ना तुम्हाला, आकडेवारी आहे माझ्याकडे पण मला पाठवून देतो तुम्हाला. बघा तुम्हाला सांगतो, राज्यामध्ये 191 उद्योगांना आम्ही LOI दिला, 1,71,000 कोटी गुंतवणूक आली, 1,20,000 रोजगार मिळणार आहेत. मेगा लेदर फुटवेअर क्लस्टर डेव्हलपमेंट आलंय, PM मित्रा मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क आपण करतोय, इलेक्ट्रॉनिक क्लस्टर करतोय, जेम्स अँड ज्वेलरी पार्क करतोय, बल्क ड्रग पार्क गेला 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 बोलले, अरे बल्क ड्रग पार्क आपण करतोय बाबा सरकारच्या माध्यमातून, मेगा एक्वा मरीन पार्क करतोय. आणि म्हणून यामध्ये कृषी विभागात देखील आपल्या राज्य सरकारने काम केलं चांगलं, म्हणून राज्याला देखील चांगलं राज्य, कृषी मध्ये चांगलं काम करणारं राज्य म्हणून आपल्या राज्याला पुरस्कार देखील मिळाला आहे, कृषी पुरस्कार. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, मी तुमचा आज काय ते तिकडे त्याचं नानाचं आणि सगळ्यांचं मूड खराब झालेला आहे, जबरी शॉक लागलाय, ते जाऊ दे. आणि म्हणून सिंचनाचा अनुशेष आपल्याला सांगतो, विदर्भासाठी नाना वैनगंगा, नळगंगा, पैनगंगा नदीजोड प्रकल्प, आणि ते तुम्ही बंद केलेलं ना, आपण चालू केलं. मराठवाडा वॉटर ग्रीड बंद केलेलं, ते आम्ही सुरू केलं पुन्हा. आता त्याच्यामध्ये अरे देणार आम्ही, हा देतोय ना. आणि म्हणून उद्धवजीला केली आणि आता पूर्ण झाली. त्याला बघा 88,575 कोटी खर्च येणार आहे आणि त्याच्यामध्ये 62.57 TMC पाणी पुरवठा होणार आहे. आणि 6 जिल्ह्यामध्ये, विजयराव 6 जिल्ह्यात तुमच्याकडेच आहे ते, 7,85,000 अनुशेष होता.
तो आपण 7,12,000 हेक्टर अनुशेष दूर होईल आणि म्हणून अमरावती वाशिम जिल्ह्याचा अनुशेष दूर होईल आणि म्हणून यामध्ये मी डिटेलमध्ये जात नाही. त्याच्यामध्ये एवढंच सांगतो की आम्ही